हालेलुया हालेलुया हालेलुया। योहान 3:16-17 योहान 3:16 देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। वचन 17 देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे कारण व्हावे म्हणून पाठविले। हालेलुया हालेलुया हालेलुया। वचन की सांगते देवाने जगावर एवढे प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर जगाचे तारण करण्यासाठी पाठवले। बायबल काय सांगते पहा, परमेश्वर पित्याने आपल्या पुत्राला या जगामध्ये का पाठवले? जगाच्या उद्धारासाठी, जगाच्या तारणासाठी, अशासाठी की जो कोणी प्रभूवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। कारण मनुष्य जात ही पूर्ण पापाच्या बंधनामुळे अगदी अधोलोकामध्ये चालली होती। मनुष्याचा नाश होत चालला होता। मनुष्याच्या जीवनात चमत्कार घडावा, मनुष्य वाचविण्यात यावा म्हणून प्रभूने मानवासाठी अनेक सेवक, अनेक संदेश पाठवले, पण लोक काही केले सुधारले नाही किंवा लोक काही केले वाचले नाही। म्हणून देव पित्याकडे आता एकच राहिला होता, तो म्हणजे त्याचा पुत्र। आणि म्हणून देवाने विचार केला, मी माझा एकुलता एक पुत्र पाठवतो या जगासाठी, मानवासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी। माझ्या पुत्राद्वारे हे लोक वाचतील। म्हणून परमेश्वर पित्याने संपूर्ण मानवासाठी, संपूर्ण जगासाठी आपला एकुलता एक पुत्र पाठवला। आणि प्रभू येशूच्या द्वारे प्रत्येक मानवाचे तारण झाले, प्रत्येक मानवाचा उद्धार झाला। प्रभू येशू जगामध्ये मानवाच्या उद्धारासाठी आले, मानवाच्या तारणासाठी आले। वचन तसं ते योहान 6:38 प्रभू येशूने म्हटलं, मी स्वर्गातून उतरलेले माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे कराव्यास, माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी स्वर्गातून उतरलेले आहे। आणि पित्याची इच्छा काय होती जी करण्यासाठी प्रभू येशू स्वर्गातून पृथ्वीवर आला? ती इच्छा हीच होती, मानवाचा उद्धार, मानवाचे तारण, मानवाची उन्नती, हीच पित्याची इच्छा होती। आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रभू येशू जगामध्ये आले। मानवाच्या उद्धारासाठी, मानवाच्या तारणासाठी प्रभू मनुष्य बनून या जगामध्ये, या पृथ्वीमध्ये आले। म्हणून प्रभू येशूने संपूर्ण जगासाठी, मानवासाठी वधस्तंभावर बलिदान सुद्धा दिले आणि प्रत्येक माणसाला पापातून पूर्ण रीतीने मुक्त केले। तर आता प्रभू कोणकोणते हेतूने जगात आले ते आपण पाहू। काय पृथ्वीमध्ये आले की अशी कोणती कोणती कारणं होती की ज्यासाठी प्रभूला मनुष्य रूप धारण करावे लागले किंवा मनुष्य रूपात जन्म घ्यावा लागला? तर वचन सांगते की आपण पाहिलं की जगाच्या तारणासाठी, उद्धारासाठी प्रभू या जगात आले। जसे की योहान 12:2 वचन सांगते, त्याच्यामध्ये 46 वचनात, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे। प्रभू येशू म्हणतो की मात्र मी जगात का आलेले की अशासाठी की जो मनुष्य अंधकारात आहे त्याने अंधकारात राहू नये, म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवावा म्हणून मी प्रकाश असं आलेलं आहे। योहान 8:12 पहा, मी जगाचा प्रकाश आहे। माणसाला अंधकारातून मुक्त करण्यासाठी प्रभू प्रकाश म्हणून आले। आणि योहान 12:47 प्रभूने म्हटलं, मी जगाचे तारण करण्यासाठी आलेले। आता प्रभू जगाच्या उद्धारासाठी, जगाच्या तारणासाठी आले, जगाला अंधकारातून मुक्त करण्यासाठी प्रकाश बनून आले, ज्याद्वारे मानवाच्या जीवनात पापाचा, दुःखाचा, संकटाचा जो अंधकार होता तो नाहीसा केला जाऊन मानवी जीवन पूर्ण रीतीने प्रकाशित केले जावे म्हणून। पुढे प्रभू येशू म्हणत आहे योहान 9:39-41 वचनात, मी यासाठी जगात आलेले की ज्यांना दिसत नाही त्याला दिसावे आणि ज्यांना दिसते त्याने आणले व्हावे। म्हणजे प्रभू म्हणतो ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावी म्हणून मी जगात आलेले आहे, आणि ज्यांना दिसते त्यांना आणले व्हावे। म्हणजे जे चमत्कार चिन्ह पाहतात, डोळ्याने पाहतात, कानाने ऐकतात तरी विश्वास ठेवत नाही, आपलं परिवर्तन करून घेत नाही, पाप सोडायला तयार नाही, त्याने आणले व्हावे। पण जे आणले त्याला दृष्टी मिळावी, त्याला दिसावं, त्याला
दृष्टी तुम्हाला लागावी, सत्याची पारख तुम्हाला व्हावी, सत्य तुम्हाला कळावे, तुमचे आध्यात्मिक डोळे उघडावे, म्हणून मी आलेलो आहे, म्हणून प्रभू येशू म्हणत आहे. आणि प्रभूने अनेकांचे डोळे उघडले, ज्याद्वारे त्यांना सत्य कळाले, ते प्रभू येशूला ओळखू शकले, ते परमेश्वर पित्याला ओळखू शकले प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. म्हणून प्रभू म्हणत आहे की मी ह्यासाठी जगात आलेले की ज्याद्वारे तुमचा उद्धार व्हावा, तुमचे तारण व्हावे, म्हणून मात्र मी जगात आलेले प्रभू येशू मात्र म्हणत आहे. वचनसंती योहानाचे पहिले पत्र 3:5 तुम्हाला माहिती आहे की पापी हरण करण्यासाठी तो प्रगट झाला, त्याच्यात काही पाप नाही. प्रभू येशू यासाठी जगात आले, पापी हरण करण्यासाठी, म्हणजे पाप नष्ट करण्यासाठी, पापावर विजय मिळवण्यासाठी प्रभू या जगात आले. कारण पापाचं राज्य साम्राज्य या पृथ्वीमध्ये स्थापित झालं होतं. या पापावर मात करण्यासाठी, त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी प्रभू येशू मात्र या जगात आले. योहानाचे पहिले पत्र 3:8 सैतानाचे कृत्य नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रगट झाला. सैतानाचे कृत्य नष्ट करण्यासाठी प्रभू येशू या जगामध्ये आले. सैतानाचे कृत्य म्हणजे पाप कर्म नष्ट करण्यासाठी. सैतान आपल्या कर्माने कृत्याने लोकांना बिघडवत होता, पापात पाडत होता, परमेश्वरापासून दूर नेत होता, अधोलोकात नेत होता. आणि त्यामुळे मनुष्याचा नाश होत चालला होता. या माणसाला वाचवण्यासाठी आणि सैतानी कृत्य नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रगट झाला, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आले. अशासाठी ही सैतानाची कृत्य नष्ट केली जावी आणि मानवाला विजय मिळावा. प्रभू पित्यापासून आले. योहान 8:42 मी देवापासून निघालो व आलो आहे. पित्यापासून निघून प्रभू येशू आला. जो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, तो आपल्यासाठी मानव बनून या जगात आला. मनुष्य बनून प्रभू येशूने जन्म घेतला आपल्या पापी मानवासाठी, आपल्या उद्धारासाठी आणि आपल्या तारणासाठी प्रभू या जगामध्ये आले की आपल्या सर्वांचा उद्धार व्हावा आणि आपल्या सर्वांची तारण व्हावी. तर प्रभूचा जन्म कसा झाला पहा. योहान 1:13 त्याचा जन्म मनुष्याची इच्छा, देहाची इच्छा, रक्ताची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून, परमेश्वरापासून झाला. प्रभूचा जन्म मानाची इच्छा, देहाची, रक्ताची इच्छा यापासून झाला नाही, तर बायबल सांगते देवापासून झाला, म्हणजे परमेश्वर पित्यापासून. परमेश्वर पित्यापासून प्रभू येशूचा जन्म झाला. हालेलुया, हालेलुया. आता देवापासून प्रभूचा जन्म कसा झाला तो लूक 1:मध्ये 26 वचनापासून 38 वचनापर्यंत बायबल सांगते गब्रिएल देवदूत पवित्र माता मरियेकडे येत आहे आणि तो तिला सांगते तू गरोदर असशील, तुला मुलगा होईल, त्याचे नाव तू येशू ठेव. तेव्हा ती म्हणते कसं शक्य आहे, मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने म्हटलं पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, तो तुझ्या छाया करेल आणि मात्र ज्याचा जन्म होईल त्याला परंपराचा पुत्र असे म्हणते. त्यावेळेला मात्र पवित्र माता मरियेने म्हटले पहा मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या ठाई हो. आता पहा परमेश्वराच्या पुत्राचा जन्म पवित्र आत्म्याच्या द्वारे होणार हे देवदूत पवित्र माता मरियेला सांगत आहे. पहा तिचं लग्न झालं नव्हतं, तिची सोयरीक जमली होती, मग तिने म्हटलं कसं शक्य आहे. पण देवदूताने म्हटलं पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, तो तुझ्या छाया करेल आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याचा जन्म होईल. आता प्रभू येशूचा जन्म किंवा प्रभूची घडण मानवाची, रक्ताची, देहाची इच्छा नव्हती, तर डायरेक्ट पित्यापासून होता. म्हणून वचन सांगते इब्री लूकास पत्र 1:5, इब्री लूकास पत्र 5:5, सूत्रसंहिता 2:7, प्रेषितांची कृत्य 13:33. परमेश्वर पिता म्हणतो तू माझा पुत्र आहे, आज मी तुला जन्म दिला आहे. जन्म कोणी दिला? परमेश्वर पिताने. देव पिता काय म्हणतो तू माझा पुत्र आहे, आज मी तुला जन्म दिला आहे. बघा एक बाळ जे असते, मुलगा असो मुलगी असो, त्या मुलांचे जे आई वडील असतात त्यांना काय म्हणतात, मुलं सांगतात माझे जन्मदाती आई की जन्मदाती माझे वडील आहेत, माझा बाप आहे म्हणून. आई वडिलांना जन्मदाती आई बाप म्हणजे जन्म देणारे जन्मदाते आई बाप म्हणतात. बघा या मुलाचे वडील आणि आई हे दोघे एक असतात, म्हणजे आई वडिलांपासून हा मुलगा की एक मुलगी जन्माला येते आणि म्हणून त्याला जन्मदाते आई बाप म्हणतात. तरी सुद्धा एक स्त्री बाळाला जन्म देते. स्त्रीच्या उदरात 9 महिने बाळ वाढत असते आणि मग ती बाळाला जन्म देते. त्या बाळाला नाव मिळते त्या आईचं आणि वडिलांचं सुद्धा.
जन्मदाता बाप, जन्मदाती आई, तरी बालाला जन्म आई देते. आई त्या बालाला प्रसवते, आई त्या बालाला जन्म देते. पण या ठिकाणी परमेश्वर पिता काय म्हणतो? देव पिता म्हणतो, आज मी तुला जन्म दिलाय. इकडे स्त्रीचा उल्लेख नाही, तरी ते परमेश्वर पिता म्हणत आहे, आज मी तुला जन्म दिलाय. म्हणजे प्रभूचा जन्म पित्यापासून झाला. परमेश्वर पित्याने प्रभू येशूला जन्म दिला. या पृथ्वीमध्ये भले, मात्र पवित्र माता मरीला परमेश्वर पित्याने निवडले आणि आपल्या पुत्राला तिच्याद्वारे पाठवले, तिच्या गर्भाशयाच्या द्वारे. म्हणजे पवित्र माता मरीने बाल येशूला 9 महिने आपल्या उदरात ठेवले, तरी ते बाल परमेश्वराच्या द्वारे तयार झाले होते. देवपिताने स्वतः बाल तयार केले होते, ज्याच्यामध्ये कोणत्याही मानवाचा समावेश नव्हता. देहाची, रक्ताची, मनुष्याची इच्छा त्याच्यात नव्हती. ती पूर्ण परमेश्वराच्या योजनेने तयार झालेला बाल होतं. कारण आदमापासून जी निर्मिती सुरू झाली, आदम हव्वा या दोघांना परमेश्वराने घडवले. उत्पत्ती 27, उत्पत्ती 2:7, उत्पत्ती 2:21-24. परमेश्वर पित्याने आदम हव्वाला घडवले आणि या दोघांनी परमेश्वर पित्याची आज्ञा मोडली. उत्पत्ती 3 दोघांनी पण देव पित्याची आज्ञा मोडली, पाप केले. ते पाप त्यांच्या रक्तामध्ये काम करू लागले. त्याला जन्माला आली 2 मुले, काईन आणि हाबेल. काईनाने हाबेलाचा खून केला. पाप वाढत गेले. आदम हव्वापासून तयार झालेली उत्पत्ती, अगदी त्या उत्पत्तीमध्ये, निर्मितीमध्ये, पिढीमध्ये पाप कार्य करू लागले. पाप इतकं वाढत गेले की उत्पत्ती 7 देव पित्याने जलप्रलय केला आणि जलप्रलयामध्ये सर्वस्वाचा नाश केला आणि नोहा नावाचे कुटुंब जिवंत ठेवले. देवपिताने विचार केला, नोहाच्या द्वारे आता एक पवित्र वंश सुरू होईल. उत्पत्ती 9 परंतु नव्हे. पाप काही थांबलं नाही, पाप चालूच राहिलं. पाप मात्र थांबलं नाही, तर पापाने अधिक वाढ केली. पाप वाढतच गेलं. लोकांना सुधारण्यासाठी, बदलण्यासाठी, पवित्र बनवण्यासाठी प्रभूने आपले अनेक संदेष्टी सेवक, प्रचारक पाठवले. पण मानव काही केला सुधारला नाही. मानव काही केला परमेश्वराकडे वळाला नाही. म्हणून सरतेशेवटी देवाने आपल्या पुत्राला पाठवलं. पण हा पुत्र माणसाच्या रक्ताने तयार होणार नव्हता, कारण माणसाच्या रक्तात पाप होतं. माणसाच्या रक्तात पाप असल्या कारणाने या प्रभू येशूचा जन्म पित्यापासून होणं, पवित्र आत्म्यापासून होणं महत्वाचं होतं. म्हणून मरीचं फक्त वाग्दत्त झालं होतं, लग्न झाले नव्हते. आणि म्हणून परमेश्वर पित्याने आपल्या पुत्राला पाठवलं, ज्याच्यामध्ये मानवाचे रक्त नव्हते, ज्याच्यामध्ये मानवाचा समावेश नव्हता, ज्याच्यामध्ये मानवाची इच्छा नव्हती. अशा प्रकारे एक पवित्र बालक मात्र पवित्र माता मरीच्या उदरामध्ये तयार होते, ज्याची योजना परमेश्वरापासून झाली होती, जो मानवापासून तयार झालेला नव्हता. म्हणून वचन स्पष्ट सांगते, त्याचा जन्म देहाची, रक्ताची अथवा मनुष्याची इच्छा नव्हती, त्यापासून झाला नाही, तर देवापासून, परमेश्वरापासून झाला. म्हणून परमेश्वर पिता म्हणतो, आज मी तुला जन्म दिला. जन्म कोणी दिला? परमेश्वर पित्याने. इब्री लूकास 1:5 देवाने कोणाविषयी असं म्हटलेले, कोणत्या देवदूताविषयी असं म्हटलेले की मी तुला जन्म दिलाय? नाही, फक्त पुत्राविषयीच म्हणतो की मी तुला जन्म दिलेला आहे. प्रभूचा जन्म पित्यापासून झाला, पवित्र आत्म्यापासून झाला. परमेश्वर पित्याच्या योजनेने प्रभूचा जन्म झाला, ज्याच्या रक्तात पवित्रता होती, ज्याचे रक्त पवित्र होते, ज्याचे रक्त शुद्ध होते, ज्याच्यामध्ये पापाचा समावेश होता. म्हणून बायबल सांगते इब्री लूकास 10:4-5 प्रभू येशू म्हणतो, तू माझ्यासाठी शरीर तयार केले, कारण बैल याचे रक्त असमर्थ झाले होते माणसाची पापे दूर करण्यासाठी, तेव्हा तूच माझं शरीर बनवले. परमेश्वर पित्याने स्वतःहून बनवले प्रभू येशूचे शरीर, कारण या शरीरावर प्रभू साऱ्या मानव जातीची पापे घेणार होता. इब्री लूकास 2:14-15 ज्यावेळी मनुष्य रक्त मांसाचे होते, त्यावेळी तोही रक्त मांसाचा झाला, अशासाठी की मरणावर अधिकार चालवणारा सैतान, या सैतानाला मरणाच्या द्वारे शून्यवती करावे. म्हणून प्रभूने मरण सोसले आणि आपल्या देहावर मानवाची पापे घेतली आणि स्वतः रक्त सांडून सैतानाला शून्यवत केले. आणि जे मरणाच्या आणि भयाच्या दासामध्ये होते, गुलामीत होते, त्या सर्वांना प्रभू येशूने आपल्या वधस्तंभाच्या द्वारे मुक्त केले. प्रभू स्वतः रक्त मांसाचा बनवला, पण तोही पवित्र, ज्याचे रक्त मांस पित्याने तयार केले आणि त्याद्वारे सर्व मानव जातीला पाप क्षमा मिळाली. मनुष्य पापातून पूर्ण मुक्त केला गेला प्रभू येशूच्या पवित्र रक्ताच्या द्वारे, ज्या रक्तात मानवाचा समावेश नव्हता. आणि म्हणून ते रक्त संपूर्ण मानव जातीला शुद्ध आणि पवित्र
करते आणि त्यासाठी प्रभूने या सृष्टीमध्ये मानव रूपात जन्म घेतला, देह रूपात जन्म घेतला, मनुष्य बनून प्रभू या जगामध्ये आले. शब्द होता इव्हन 1:14, शब्द देही झाला, देह बनला, शरीर, आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेले एकुलतेकाचे गौरव असावे असे अनुग्रह सत्य याने परिपूर्ण होते. शब्द देह बनून, शरीर बनून, मनुष्य बनून या जगामध्ये आला, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. मानव बनून प्रभू या जगात आले. मानव म्हणून प्रभूने जन्म घेतलाय पृथ्वीमध्ये मानवासाठी. मानवासाठी मानव बनला प्रभू येशू. आणि म्हणून आज आपण मात्र ख्रिसमसचा दिवस साजरा करतो. पित्याने प्रभूला जन्म दिला मानवाच्या हितासाठी, मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या उन्नतीसाठी. मग आपला उद्धार व्हावा, आपलं तारण व्हावं, आपल्याला प्रकाश मिळावा म्हणून प्रभू येशू या जगामध्ये आले. रोमकरसपत्र 8:32 देव पित्याने स्वतःच्या एकुलते पुत्राला सुद्धा तुमच्या आमच्या पापाकरता पाठवले अर्पण बलिदान म्हणून. स्वतःचा एकुलते पुत्र पण त्याने पाठवला. योहानाचे पहिले पत्र 4:9 देव पित्याने आपल्या स्वतःचा एकुलते पुत्र दिला. त्याने जगावर प्रेम केलं म्हणून जगाच्या प्रीतीखाती त्याने स्वतःचा एकुलते पुत्र दिला. एकुलते पुत्राने जगामध्ये पाठवलं, तो म्हणजे प्रभू येशू. आज जो कोणी प्रभू येशूवर विश्वास ठेवत आहे त्याचा उद्धार होणार, त्याचे तारण होणार, त्याची उन्नती होणार, त्याची प्रगती होणार आणि त्याच्या जीवनातली सर्व बंधने पूर्ण रीतीने तुटली जाणार. प्रभू आपल्या उद्धारासाठी आणि आपल्या तारणासाठी जगामध्ये आले, आपल्या सर्वांची बंधने तुटावी म्हणून. म्हणून प्रभू येशूला आपला प्रभू आणि आपला उद्धारकर्ता म्हणून कबूल आणि ग्रहण करा. पूर्ण रीतीने प्रभू येशूवर विश्वास ठेवा. प्रभूला आपल्या हृदयात, आपल्या अंतःकरणामध्ये जागा द्या. गोठी बनवायला लागू नका, गोठ्यामध्ये शोधू नका. प्रभू येशूला अंतःकरणात शोधा. इर्म्या 4:14 अनुवाद 10:16 आपल्या अंतःकरणाची सुंदर करा. आपले अंतःकरण स्वच्छ करा, शुद्ध करा, ज्याद्वारे प्रभू आपल्या अंतःकरणामध्ये येणार, आपल्या हृदयामध्ये येणार आणि आपल्या हृदयामध्ये वास करणार प्रभू येशू. आपल्या हृदयाची स्वच्छता हे प्रभू येशूला आपल्या अंतःकरणात जन्म घ्यायचंय म्हणून आपलं हृदय साफ करा. आणि आता प्रभू येशू येणार आहे त्यासाठी प्रतीक्षा करा. वाटतं पा तो त्या बाण नाही, तो राजा आहे, तो प्रभू आहे, तो परमेश्वर आहे. त्याने विजय मिळवलेला आहे आणि आता आपल्याला नेण्यासाठी येणार आहे. म्हणून त्यासाठी आपल्याला मात्र प्रभूचं काम करायचंय, प्रभूची सेवा करायची, प्रभूच्या कार्यात, प्रभूच्या कामामध्ये आपल्याला वाढायचंय, प्रभूच्या सुवार्तेची घोषणा आपल्याला करायची. थांबायचं नाही, काम करायचंय. प्रभूच्या जन्माच्या वेळी काय घडलं दुसऱ्या दिवशी? बायबल सांगते मत्ती 2:13-17 पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या रात्री देवदूताने म्हटलं योसेफाला, बाळ आणि त्याची आई या दोघांना घेऊन मिस्र देशात जा, कारण बाळाचा घात करण्यासाठी हेरोद पाहते. तेव्हा योसेफ पवित्र माता मरेल आणि बाळ येशूला घेऊन मिस्र देशात गेला. तेव्हा बायबल काय सांगते पहा, जेव्हा मात्र हेरोदाला ही बातमी कळाली मध्ये 2:16-18 की मात्र मागे लोकांना आपल्याला फसवले, मग हेरोदाने काय म्हटलं की बेथलेम गावात आणि बेथलेमच्या आसपासच्या सर्व गावात जितकी 2 वर्षाची मुलं असतील आणि 2 वर्षाच्या आत जितकी मुलं असतील त्या सर्व मुलांना मारून टाका, कत्ल करा. हेरोद राजाने विचार केला या सर्व मुलांना मारून टाकते वेळी जो राजा नवीन जन्माला आलेला आहे म्हणजे प्रभू येशू तो पण मरण पावेल. आता नक्की तू कोणता बालक आहे हेरोद राजाला माहिती नव्हतं, म्हणून त्याने म्हटलं सर्व बालके मारून टाका, म्हणजे त्याच्यामध्ये येशू आहे असं त्याला वाटलं. म्हणून बेथलेमात आणि बेथलेमच्या आसपासच्या गावामध्ये, प्रांतामध्ये, प्रदेशामध्ये जितकी 2 वर्षाच्या त्याहून जितकी कमी वयाची मुलं होती त्या सर्व मुलांची कत्ल केली. आणि मात्र बेथलेमात आसपासच्या सर्व गावात एक आकंत निर्माण झाला. प्रभूच्या जन्माच्या दुसऱ्या दिवशी आकंत निर्माण झाला. रडारडी किंवा मात्र ओरडणे, आक्रोश करणे, दुःख व्यक्त करणे, अशा अनेक गोष्टी तिथे प्रगट झाल्या, निर्माण झाल्या. कारण तिकडे दुःखाचे वातावरण पसरले. अनेक आयांची मुलं मरण पावली होती. अनेक स्त्रियांची मुलांना मारून टाकण्यात आलं होतं. मुलांना बालकांची कत्ल करण्यात आली होती. पण बाळ येशू मात्र वाचला गेला, कारण रात्री देवदूताने सूचना दिल्याप्रमाणे योसेफ पवित्र माता मरीला आणि बाळ येशूला घेऊन मिस्र देशात गेला होता आणि हेरोद मरेपर्यंत तो त्याच ठिकाणी तिकडे राहिला. इतक्यात मात्र अनेक मुलांची हत्या झाली. म्हणजे प्रभूच्या जन्माच्या दुसऱ्या दिवशी अनेक मुलं मरण पावली, असंख्य मुलं मरण पावली. प्रभू येशूचा प्राण वाचावा म्हणून अनेक
पावले नाहीत. आणि मग विचार करा, त्या दुसऱ्या दिवशी सैतानाने आपलं काम करायला सुरुवात केली होती. सैतानाला क्रोध आला होता की मात्र मसीहा जर आला, तो राजा झाला, तर माझं राज्य चालणार नाही. म्हणून त्याने विचार केला सर्व मुलांनाच मारून टाकायचं आणि ज्याद्वारे येशू पण मरेल. परंतु प्रभू येशूला तो मारू शकला नाही. अनेक मुलं मरण पावले, पण त्या मुलांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही. नंतरच्या प्रवचनात मी या बाबतीत सांगेन की त्या मुलांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही. ती मुलं आज प्रभू बरोबर आहेत. जिथे कुठे प्रभू जातो तिथे ती मुलं प्रभू बरोबर आहेत. प्रभूचे दास, प्रभूचे सेवक म्हणून ती मुलं आहेत. ज्या मुलांनी प्रभूसाठी आपला प्राण बलिदान दिलं, जी मुलं प्रभूसाठी रक्त साक्षी बनले गेले, ती मुलं आज प्रभू बरोबर आहेत. ते प्रभूचे सेवक, प्रभूचे दास आहेत. प्रभू येशू बरोबर ती मुलं आहेत, कारण ती प्रभूसाठी बलिदान झाले. बघा, लहान मुलं प्रभूसाठी मृत्यू पावले. आपल्याला काय करायचंय? आपण काय करतो? बघा, आपण काय करतो? मौज मजा नाच तमाशात चालले, पण अनेक मुलं प्रभूसाठी मृत्यू पावली. अनेक मुलं रक्त साक्षी बनली गेली. अनेक मुलांची हत्या झाली. त्याने आपली बलिदान दिले प्रभूसाठी. आज ती प्रभू बरोबर आहे. आपल्याला आपलं जीवन आज प्रभूला अर्पण करायचंय. प्रभूच्या सेवेसाठी ज्या लहान बालांना काहीच माहिती नव्हते, नीट धड बोलता पण येत नव्हते, त्या मुलाबालाने प्रभूसाठी आपला प्राण दिला. आज आपल्याला आपलं जीवन प्रभूसाठी अर्पण करायचंय. प्रभूची सेवा करायला, प्रभूचं कार्य करायला, प्रभूचा प्रसार करायला, दीन दुबळे गरीब अनाथांची सेवा करायला आपलं जीवन आपल्याला अर्पण करायचंय. या जगाच्या मोज मजामध्ये, खाण्यापिण्यामध्ये, नशेमध्ये गुंतून जाऊ नका. त्याच्यातून बाहेर उतरा आणि आपलं जीवन प्रभूला अर्पण करा. ज्या प्रभूचा जन्म आपल्या उद्धारासाठी आणि आपल्या तारणासाठी झाला, त्या प्रभू येशूला आपलं जीवन द्या. प्रभूच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रभूने दुःख सहन केले आपल्यासाठी. आणि जन्माचा पहिला दिवस आणि वधस्तंभाचा दिवस दोन्ही सारखे दिवस आहेत. जन्माच्या वेळी अनेक त्रास, अनेक वेदना, गायीच्या गोठ्या जन्म, गव्हाने ठेवला, मच्छर माशा सर्व, घात सर्व, रातोरात पलायन, अगदी मात्र वधस्तंभाच्या दिवशी तेच झालं. मात्र प्रभूला पकडण्यात आलं, मारहाण करण्यात आली. प्रभूला वधस्तंभ घेऊन वाहावा लागला. यरुशलेमच्या बाहेर प्रभूला क्रूसार केले. जसे की मात्र रातोरात प्रभूचा जन्म झाल्यानंतर बेथलेम यहुदातून मिस्र देशात दुसऱ्या देशात जावं लागलं. तिथे पण मात्र वधस्तंभाच्या वेळी प्रभूला यरुशलेमच्या बाहेर जावं लागलं. स्वतः चालत दुःख वेदना सहन करत वधस्तंभ उचले आणि यरुशलेमच्या बाहेर मात्र वेशीच्या बाहेर प्रभूला क्रूसावर खिलण्यात आलं. हालेलुया, हालेलुया. म्हणजे जन्माचा दिवस आणि वधस्तंभ चढवण्याचा दिवस, हे दोन्ही दिवस आपल्याला सारखेच आढळून येतात. प्रभूच्या दुःख सहनाचे दिवस. आणि इकडे तर आपण खातो पितो, मोज मजा करतो, चुकीचं करतो. तर या दिवशी आपल्याला परमेश्वराचे गौरव करायचे, धन्यवाद द्यायचे, प्रार्थना करायचे आणि सहाय्य करायचे, गरीब गरजवंतांना मदत करायची. आपल्याला प्रभूच्या नावाचा प्रसार करायचे. जसे की प्रभूच्या जन्माच्या वेळी सुवार्तेची घोषणा झाली. प्रभूच्या जन्माच्या वेळी लोकांनी, देवदूताने प्रभूचे गौरव प्रकट केले, मेंढपाळानेही स्तुती केली. आपल्याला पण तेच करायचं. परमेश्वराचे गौरव करा, प्रभूला धन्यवाद द्या, प्रभूचा आभार माना, प्रभूची स्तुती करा. कारण प्रभूचा जन्म आपल्या उद्धारासाठी आणि आपल्या तारणासाठी झालेला आहे, की आपल्या प्रत्येकांचं तारण व्हावं आणि आपल्या प्रत्येकांचा उद्धार व्हावा म्हणून प्रभूला आपला उद्धारक, आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारा. पूर्ण रीतीने प्रभू येशूवर विश्वास ठेवा, ज्याद्वारे आपली सर्व बंधने पूर्ण रीतीने तुटली जाणार, सर्व समस्या आपल्या जीवनातून दूर होणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.